शक्ती जनसामान्यांसाठी, शक्ती जनसामान्यांची, शक्ती न्यूज मराठी। पोस्को कंपनीत कृषीभूषण राजेंद्र भट यांचा परिसंस्था व शेतीविषयक सुसंवाद कार्यक्रमाची सुरुवात पोस्को कंपनीत शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 दरम्यान परिसंस्था व शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले। मान्यवर उपस्थित कंपनीचे संचालक जी पार्क, व्यवस्थापन प्रमुख महेंद्र तट्टे, कृषीभूषण राजेंद्र भट, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अशोक मार्कड व कृषी अधिकारी विशाल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पोस्को कंपनीचे आश्वासन संचालक जी पार्क यांनी पोस्को सामाजिक उपक्रमात नेहमीच सक्रिय राहते असे सांगत भविष्यात आणखी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले आहे। स्थानिक पत्रकारांच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले आहेत। राजेंद्र भट यांचे मार्गदर्शन शेतकरी उत्पादक संस्था FPO आवश्यक आहे याची सोप्या भाषेत स्पष्टीकरण, स्थानिक भाज्यांचे महत्त्व आणि आरोग्यदायी आहाराची अधोरेखित केली आहे। पावसाचे पाण्याचे नियोजन, मृग व हस्त नक्षत्रातील नायट्रोजनयुक्त पाणी शेतात साठवावे असा सल्ला, जल व मृदा संधारण, जैवविविधतेसाठी वृक्ष लागवड, कुड्याच्या पानांची कीड नियंत्रणासाठी उपयोग, कोकणातील भात लागवडीचे वैशिष्ट्य व कोकण सुगंध तांदूळ या नव्या संशोधनाची त्यांनी माहिती दिली। त्यांचे अनुभव बदलापूर येथे 5 एकर शेतीत निसर्गमित्र फार्मद्वारे 187हून अधिक वनस्पतींची लागवड, 33 वर्षापासून सेंद्रिय शेतीचा प्रयोग, पाण्याची बचत, मातीची सुपीकता वाढवणे व जैवविविधता संवर्धन ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये। त्यामुळेच त्यांना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। कंपनीचे सामाजिक दायित्व व्यवस्थापन विभाग प्रमुख महेंद्र तट्टे, CSR अधिकारी कुलदीप पुरंदरे, स्वप्नील पाटी यांनी कंपनीचे उपक्रम स्पष्ट करत उपस्थितांना प्रत्यक्ष चित्रफितच दाखविली। सन्मान व समाधान पोस्को कंपनीतर्फे कृषीभूषण राजेंद्र भट यांचा सत्कार करण्यात आला। शेतकरी व पत्रकारांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले आहे। आपण कुत्र्याचं पिल्लू आणतो, मोठा कुत्रा आणतो, तर शक्यतो झाड लहान असलं पाहिजे। याच्याने मरण्याची खात्री कुठे समस्या जी आहे त्याची सोडवणूक करता येईल। तर हे शक्यतो मोठं झाड नको। आता हे तुम्ही जे झाडं आणली त्या झाडाचा वापर अशोक साहेबांनी सांगितलं, आपल्या सेंद्रियकडे जायचंय, कंपनीचं धोरण समृद्धी वाढवायचं आहे। समृद्धी ही पुरंदरे साहेबांनी मगाशी सांगितलं तसं सगळ्या गोष्टीत आहे। आता प्रेझेंटेशन मी जे काही बघितलं ते प्रेझेंटेशन संपूर्ण ग्रामीण विकास या विषयाला धरून आहे। म्हणजे शिक्षणापासून अगदी रक्तदानापर्यंत त्याच्यात काम झालंय आणि ते काम होत असताना आपली ताकद जी आहे सगळ्याची, खेडेगावाची ताकद ही आहे निसर्ग। हा निसर्ग कसा वाढेल मी त्याच्यात राहतो। आता आपण सगळे आनंदी शेतकरी कसे होऊ याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे।